किती छान झालीत पहा ही कांदा भजी। छान प्लेटमध्ये भजी घ्यायची, त्याच्यासोबत चहा घ्यायचा आणि छान एन्जॉय करायची। स्वागत आहे तुमचं स्टिचिंग अँड रेसिपी मराठीमध्ये। तर ही छान कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे आहेत कांदे। तर इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत। त्याची साल काढून छान धुवून स्वच्छ करून घेतलेली आहेत। तर पहिल्यांदा त्याचे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे खालचा भाग त्याचा काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाकळ्या मोकळ्या होतात कांदा चिरल्यानंतर। असं सगळ्या कांद्यांचं असं काढून घ्यायचं। नंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा। कांदा हा बारीकच चिरायचा, म्हणजे कांदा कुरकुरीत होतो व भजीही कुरकुरीत होतात। इथे मी एक कढई घेतलेली, त्याच्यामध्ये सर्व कांदा काढून घेते। नंतर आपल्याला 2-3 मिरच्या लागतील, त्याही छान बारीक कट करून घ्यायच्या। आता इथे मी एक सिक्रेट सांगणार आहे, ज्यामुळे भज्यांची चव अजून वाढेल। इथे एका छोट्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे। हा चमचा छोटा आहे आणि तोही मी अर्धाच घेतलेला आहे। साखर जास्त घ्यायची नाही, थोडीशीच घ्यायची। फक्त कांदा गोड लागला पाहिजे, भजी गोड नाही झाली पाहिजेत असं। आणि कांदे कमी असतील तर याच्यापेक्षाही कमी साखर घ्यायची आणि जास्त असतील तर एकदम थोडीशी वाढवू शकता। भजी खाताना त्यामधला कांदा हलकासा गोड झाला पाहिजे, याच्यासाठी हे पाणी बनवलेलं आहे। त्यानंतर कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे आणि आपण आता बनवलेलं जे पाणी आहे ते टाकायचं आहे आणि हे हलक्या हाताने कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। कांद्याला जास्त चोळायचं नाही, एकदम हलक्या हातानेच हे करायचं आहे। कांदा मऊ पाडायचा नाही, कांदा कडकच राहिला पाहिजे। नंतर इथे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यानंतर बेसन पीठ 4 चमचे घेणार आहे। पहिल्यांदा आपण हे अंदाजाने घेत आहोत, नंतर जर लागलं तर अजून बेसन पीठ थोडं घ्यायचं आहे। हे छान हलक्या हाताने कांद्याला लावून घ्यायचं आहे पीठ। कांदा दाबायचा नाही, कांदा कडक राहिला पाहिजे। कांदा मऊ पडला तर भजी जास्त टेस्टी लागत नाहीत। आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान कांद्याला लावून घ्यायचं। कांद्याच्या प्रत्येक पाकळीला थोडं थोडं पीठ लागलं पाहिजे, एवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे। पीठही जास्त घ्यायचं नाही। तर इथे हलक्या हाताने मी मिक्स करून घेत आहे। लागेल तसं थोडं थोडंसंच पाणी घ्यायचं। इथे अजून 1 चमचा बेसन पीठ मी घेतलेलं आहे। तर इथे आपलं पीठ तयार आहे। तर इथे काय झालं, भजी सोडायच्या आधी कॅमेरा बंद केलेला, तो भजी सोडताना ऑन करायचा राहून गेला, त्यामुळे तो भजी सोडतानाचा व्हिडिओ शूटच झाला नाही। तर पुढच्या बॅचमध्ये मी दाखवते भजी कशी सोडायची ते। तर इथे माझी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। इथे आपली पहिली बॅच तयार आहे।
तर ही भजी आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर भजी सोडताना आपल्याला पोकळच सोडायचे आहेत. असं थोडासा कांदा हातात घ्यायचा आणि कढईमध्ये सोडायचा. आकार वगैरे काही द्यायचा नाही त्याला. आणि जर चिकटलेला असेल कांदा एकमेकाला तर तो असा हाताने मोकळा करायचा आणि नंतर कढईमध्ये सोडायचा. कांदा मोकळा करून कढईमध्ये सोडायचा. तो कढईमध्ये सोडल्यानंतर तो आकार त्याचा घेतो. आणि 2-3 मिनिटांनी भजी पलटी करायची. इथे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. इथपर्यंत भजी फ्राय झाली की नंतर आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि सतत पलटत राहायचं आहे. गॅस फास्ट केल्यानंतर थांबायचं नाही, सतत पलटत राहायचं आहे. तर या पद्धतीने सतत पलटत राहायचं आहे म्हणजे भजी कुरकुरीत होतात. सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो करा म्हणजे तुमची ही भजी सेम अशीच कुरकुरीत होते. कांदा चिरून झाला की लगेच त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं साहित्य टाकायचं आहे. त्याच्यात मीठ टाकून त्याला असा पाणी सुटत ठेवायचा नाही आहे, मऊ पडू द्यायचा नाही आहे. कांदा कडकडीत असतानाच भजी बनवायची आहेत. पीठ मिक्स करताना हे एकदम हलक्या हाताने पीठ मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक कांद्याला लागेल एवढंच, प्रत्येक कांद्याच्या पाकळीला पीठ लागेल एवढंच पीठ घ्यायचं आहे, जास्त पीठ घ्यायचं नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.